नमस्कार. मनमोकळे शब्दयात्री या कार्यक्रमामध्ये आज आपल्या भेटीस आणत आहोत प्रसिद्ध नाटककार, कादंबरीकार, अभिनेते, दिग्दर्शक, नाट्य प्रशिक्षक अभिरामजी भडकमकर यांना. नमस्कार. नमस्कार अभिरामजी. गेली कित्येक वर्ष या सृजनशील क्षेत्रामध्ये, कलाक्षेत्रामध्ये अभिराम भडकमकर काम करत आहेत. मूळचे कोल्हापूरचे, तिथे 12वी झाले आणि एकदम त्यांनी दिल्ली गाठली. मग ते आपली नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, त्याचे तुम्ही स्नातक झालात. तो सगळा प्रवास आपण यापूर्वी बघितलेला आहे तुमचा. पण अभिरामजी, तुम्ही 1990 साली मला वाटतं मुंबईत आलात. हो. आणि जवळजवळ आता तुम्ही हसत खेळत तुमचं पहिलं नाटक, हो, 12 नाटकांचं जवळजवळ लेखन तुम्ही केलं आणि 30 चित्रपट तुम्ही लिहिले. एक प्रदीर्घ असं सृजनशील काम तुम्ही सिद्ध करून ठेवलं आहे. अजूनही तुम्ही कार्यरत आहात आणि पुढेही राहणार आहात. तर ही हसत खेळतपासून दिलेली सुरुवात आणि तो त्यावेळचा संघर्ष, त्यावेळी खूप तुम्हाला म्हणजे काय म्हणतात आपण, पाय ओढणारे पण खूप असतात आपले, ते असतात, ठीक आहे. पण त्यातून मार्ग कसा काढला आणि सृजनशील व्यक्ती कशी पुढे जाते या मुंबईत, ते तुम्ही सांगा पहिल्यांदा. माझं पहिलं नाटक हसत खेळत, आणि ते खरं तर योगायोगानेच ते नाटक रंगभूमीवरती आलं. याचं कारण असं की नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधनं आल्यानंतर माझं तिकडे अभिनयाचं प्रशिक्षण असल्यामुळे मी वेगवेगळ्या सिरियल्समध्ये काम करत होतो. मी चाणक्यमध्ये काम केलं, चंद्रप्रकाश द्विवेदींच्या, मी सैलाब वगैरे, हे माझं सगळं असं सिरियल्समध्ये कामं माझी चालू होती त्यावेळेला. आणि एक दिवस अरुण नलावडेंना भेटायला मी आलो इथे शिवाजी मंदिरवर, कारण ते एक मालिका करणार होते. त्याच्याबरोबर उभे होते सुधीर भट, निर्माते सुयोगचे. आणि त्यांनी ओळख करून दिली, अभिराम आहे, त्याला नाटकात काम करायचं आहे, तो असा असा आलेला आहे वगैरे. आणि ते म्हणाले की हा लिहितो सुद्धा, कारण मी तेव्हा एकांकिका कॉलेजमध्ये बऱ्याच लिहिल्या होत्या. मला पुरुषोत्तम करंडकमध्ये त्याच्यासाठी बक्षीसही होतं वगैरे असं. तर सुधीर भट म्हणे 2 अंकी नाटक लिहिशील का, कॉमेडी नाटक, मला अशोक सराफसाठी पाहिजे आहे. म्हटलं हो माझ्याकडे म्हणजे तसं काही नाही. पण तेव्हा काय झालं, माझ्या डोक्यात अचानक आलं, NSDमध्ये असताना अ फ्ली इन अ इयर नावाचं जॉर्ज फेदोची एक कॉमेडी मी वाचली होती. आणि मला कायम असं वाटायचं की ती तशी सेक्स कॉमेडी जरी असली तरी ती कौटुंबिक नाटक त्याचं खूप छान होऊ शकतं. डबल रोल होता मुख्य नटाचा वगैरे. तर म्हटलं असं असं आहे, काय गोष्ट आहे. मी गोष्ट ऐकवली, 7 दिवसाच्या आत नाटक लिहून आण. तर मी म्हटलं की अहो नाही, कारण अशोक सराफनी खूप लेखकांची नाटकं वाचली आहेत, त्यानं ती रिजेक्ट केलेली आहेत. तर त्याला 8 दिवसाच्या आत मी जर नाटक दिलं नाही तर तो म्हणाला की मग मी आता परत शूटिंग घेईन, मी काही वेळ देणार नाही. मी असं कधीच केलेलं नाही. आणि बरं ते मूळ नाटकही माझ्याकडे नव्हतं, पण म्हटलं वेळही होता भरपूर आणि त्या सगळ्या ह्याच्यावर. आणि ते नाटक मला खूप आवडलं होतं, त्याच्यामध्ये मला ते एक पोटेन्शियल दिसत होतं. म्हणून मी नाटक लिहायला सुरुवात केली आणि 5-6 दिवसामध्ये मी ते पूर्ण नाटक ॲडॉप्ट केलं मराठीच्या याने. आणि 10व्या दिवशी त्याचं वाचन ठरलं. अरुण नलावडेंनी त्याचं वाचन केलं आणि अशोक सराफ थोडेसे पहिल्यांदा जरा अपसेट झाले होते की अरे मी इतक्या लेखकांची नाटकं रिजेक्ट केली, हा कोण मुलगा तू घेऊन आलायस वगैरे. पण गमतीचा भाग म्हणजे 4थ्या-5व्या डायलॉग्सपासून अशोक सराफांनी जे लक्ष देऊन ऐकायला सुरुवात केली आणि इंटरव्ह्यूमध्ये मला सांगितलं की हे छान झालं आहे म्हणून. आणि अचानक ते नाटक आलंच रंगमंचावरती, म्हणजे की महिन्याभरामध्ये सुधीर भटांनी त्याचं सगळं हे करून वगैरे. आणि तेव्हा थोडंसं असं झालं की हा कोण नवीन मुलगा आहे की ज्याचं नाटक अशोक सराफ 15 वर्षांनी रंगभूमीवर आल्यानंतर स्वीकारतो. त्यामुळे एक लेखक म्हणून माझ्यावरती तो एक त्यावेळेला फोकस पडला आणि त्याच्यानंतर मग माझी लेखक म्हणून एक वाटचाल त्या सगळ्या याच्यामध्ये सुरू झाली. अभिरामजी, पुढली नाटकं सुद्धा तुमची खूप गाजली, ज्याचा त्याचा प्रश्न, देहभान, सुखाशी म्हणतो आम्ही, किती छान नाटक. याचा काय सगळ्याचा म्हणजे यश मिळालं की आपल्यातला लेखक सुद्धा जरा डळमळतो किंवा सरकतो म्हणूया आपण. तसे तुम्ही सरकला नाहीत, उलट तुम्ही तुमच्या नाटकांचे अनुवादही झाले, कन्नडमध्ये, गुजरातीमध्ये, हिंदीमध्ये. तर ही जी मराठी व्यतिरिक्त रंगभूमी जी आहे, त्या रंगभूमीचा काय अनुभव आहे तुमचा लेखक म्हणून आणि एक नाट्य निरीक्षक म्हणून?
हसत खेळत झाल्यानंतर खरं तर मला सुधीर भटांनी गठ्ठेच पाठवले की या नाटकांचं आता ॲडॉप्टेशन करून दे. मी त्यांना म्हणले की हो नाही, मग रांगोळ्या घालत बसायचं नाही मला. आणि मग मी मला हवी त्या पद्धतीची नाटकं आणि मी थोडंसं माझ्यातल्या लेखकाला गांभीर्याने घेत लिखाण करायला सुरुवात केली. त्यानंतर झालं असं की माझं नाटक हिंदीच्या समकालीन साहित्यामध्ये हिंदीमध्ये दामोदर खडसेंनी ते अनुवाद केला आणि त्याच्यानंतर मग JNUच्या बहरूप नावाच्या संस्थेच्या मुलांनी ते नाटक ज्याचा त्याचा प्रश्न हिंदीमध्ये केलं. त्याचप्रमाणे याच दिवशी याच वेळी नावाचं नाटक हिंदीत झालं, इंग्लिशमध्ये झालं. देहभानच्या बाबतीमध्ये असं होतं की रंगायन नावाची कर्नाटकची जी संस्था होती त्या संस्थेने, ज्या संस्थेमध्ये मी शिकलेलो आहे BV कारंतांच्या हाताखाली, तर त्या संस्थेने ते नाटक मागवून घेतलं आणि ते नाटक त्यांनी कन्नडमध्ये केलं. किंवा आत्तासुद्धा माझं स्थळ स्नेह मंदिर नावाचं नाटक वानप्रस्थ या नावाने अक्षरा म्हणून जे नीनासम नावाची संस्था आहे तिथे प्रसाद वनारसेंनी डायरेक्ट केलं आणि त्याचे त्यांनी कर्नाटकभर जवळजवळ 75 प्रयोग केले, पूर्ण कर्नाटकभर. त्यामुळे काय होतं की आपलं नाटक जेव्हा दुसऱ्या भाषेमध्ये जातं तेव्हा लेखकाला एक मुळात एका गोष्टीचं असं समाधान होतं की आपलं नाटक तिथेही रिलेट होतं आहे. म्हणजे ते केवळ आपला परिसर आणि आपलं जे काही भावविश्व आहे एका राज्यापुरतं, तर तेवढ्यापुरतं ते मर्यादित नाही, तर ते मणिपूरच्या लोकांनाही आपलंसं वाटतं, ते दिल्लीतल्या लोकांनाही आपलंसं वाटतं किंवा ते कन्नडमध्येही लोकांना आपलंसं वाटतं. तर याचं एक समाधान त्या ह्याच्यामध्ये असतं. आणि ही नाटकं तिथे सादर होताना गमतीचा भाग आपल्याकडे कसं आहे की आपल्याकडे तेव्हा लोकांचं असं होतं की ही राईट्स फॉर कमर्शियल थिएटर. आपल्याकडे कमर्शियल थिएटरकडे बघण्याचा आपल्याकडचा आणि बाहेरच्या रंगभूमीवरचा दृष्टिकोन हा फार विचित्र आहे. त्यांना या गोष्टीची त्यांना असं वाटतं की कमर्शियल म्हणजे एकाने मला असं विचारलं, मी त्याला एकदा ह्याच्या नीनासमलाच परिसंवादामध्ये म्हटलं की आमच्याकडे जाहिरातींवर खूप खर्च करावा लागतो कारण लोकाश्रयावरची रंगभूमी आहे. तर त्याला असं वाटलं जाहिराती म्हणजे नाटक सुरू असताना 2 सीनच्या मध्ये तुम्ही जाहिराती दाखवता का म्हणजे पैसे कलेक्ट करायला. म्हटलं अहो नाही, असं नसतं. इतक्या त्यांच्या आपल्या रंगभूमीबद्दलच्या कल्पना विचित्र आहेत, गैरसमज आहे त्याच्यामध्ये. पण गमतीचा भाग म्हणजे जेव्हा ही नाटकं तिथे झाली, देहभान असो किंवा वानप्रस्थ असो, आणि जेव्हा त्यांना मी असं म्हणायचो की ही नाटकं आमच्या इकडच्या व्यावसायिक रंगभूमीवरची आहे, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटायचं की अशी नाटकं व्यावसायिक रंगभूमीवर होतात. मग मी त्यांना सांगतो की अरे सखाराम बाइंडर असेल किंवा गिधाडे असेल किंवा वाडा चिरेबंदी असेल, ही सगळी आपली व्यावसायिक रंगभूमीवरचीच नाटकं आहेत. त्यामुळे तिकडच्या रंगभूमीवरती सादर होताना त्यांना पहिल्यांदा हा धक्का की हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवरचं आहे हे मला अगदी प्रकर्षाने जाणवतं. पण हे गैरसमज प्रायोगिक वाल्यांमुळे झाले की नाही, कसं आहे आपल्याकडच्या लोकांनी इथे सुद्धा म्हणजे जेव्हा मी हसत खेळत नाटक लिहिलं तेव्हा इतक्या लोकांनी नाकं मुरडली की अरे NSDतून आलाय तू, व्यावसायिक रंगभूमीवर काय काम करतोस. तर माझं त्यांना असं म्हणणं होतं की अरे संध्याच्या विजयाबाईंचं अख्खं करिअर व्यावसायिक रंगभूमीवरती आणि किती ग्रेट नाटकं त्यांनी विजयाबाईंनी दिली. त्यामुळे माझ्या मनामध्ये व्यावसायिक प्रायोगिक असा काही भेद नव्हता. आपल्या इथे अनेक नाटक आपल्या इथे अनेक लोक नाकं मुरडत व्यावसायिक रंगभूमीवरती आपली नाटकं रुजू करायचे म्हणजे. परंतु तिकडच्या लोकांना जेव्हा हे लक्षात यायला लागलं की अरे इकडची व्यावसायिक रंगभूमी आणि प्रायोगिक रंगभूमी याच्यामध्ये फारसं काही अंतर नाही, फक्त काही लोक व्यवसाय म्हणून ते स्वीकारतात. पण नाटक करत असताना म्हणजे 90च्या दशकामध्ये मराठीत फार महत्त्वाची घटना अशी घडली असं मला वाटतं रंगभूमीवरती की औरंगाबाद असेल, कोल्हापूर असेल, गोवा असेल, नागपूर असेल, वेगवेगळ्या ठिकाणचे प्रशिक्षित रंगकर्मी मुंबईत आले आणि त्यांनी असं ठरवलं की आम्ही तडजोड करणार नाही, आम्हाला हवं त्या पद्धतीचंच नाटक करू, पण ते व्यावसायिक रंगभूमीवरती करू, जे विजयाबाईंनी आधी केलेलं आहे, जे दामू केंकरेंनी केलेलं आहे, जे दळवींनी कानेटकरांनी केलेलं आहे. तर त्यामुळे ती एक मोठी फळी त्या ठिकाणी उभी राहिली आणि त्यामुळे बाहेरच्या रंगभूमीवरती ही नाटकं जेव्हा होतात तेव्हा त्यांना या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की हे व्यावसायिक. तुम्ही सुद्धा मराठी रंगभूमीची इब्रत आणि इज्जत राष्ट्रीय स्तरापर्यंत वाढवली आणि संगीत नाटक अकादमीचं अवॉर्ड तुम्हाला 2017 मध्ये 2018चं हे खूप मोठं काम आहे आणि मराठी रंगभूमीच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. पुन्हा एकदा अभिनंदन. लेखक म्हणून ज्याने चित्रपट लेखनही समर्थपणे केलं आणि जवळजवळ 30 चित्रपटांचं लेखन केलं त्या अभिराम भडकमकर यांच्याशी हा संवाद पुढे चालू ठेवूया. तोपर्यंत थोडीशी विश्रांती. बालगंधर्व, पछाडलेला, खबरदार अशा जवळजवळ 30 चित्रपटांचं लेखन तुम्ही केलं. तेव्हा नाटक लिहिणं वेगळं आणि चित्रपट लिहिणं वेगळं. तर हे जरा सांगा, काय तुम्ही काय कौशल्य काय वापरता
हां, म्हणजे कारण हे सगळे चित्रपट सुद्धा खूप गाजले तुमचे. हो हो तर बालगंधर्व लिहिताना काय अनुभव आला? हो. बालगंधर्व हा सिनेमा जेव्हा करायचं आपण करूयात का असं सुबोधचा मला फोन आला, सुबोध भावेचा. मी त्याला म्हटलं, अरे आपलं बजेट 60-70 लाखाचं असतं आणि गंधर्व म्हणजे नेत्रसुखद आणि हे. हो. तो म्हणाला नाही नाही आपण हे तरी करू. मग आम्ही नितीन देसाईकडे गेलो. नितीन म्हणाला की प्रोड्यूस कोण करणार आहे? तर म्हटलं अरे अजून काहीच ठरलं नाही. म्हणाला मीच करतो. बरं. आणि त्यामुळे मग नितीन देसाईसारखा माणूस उभा राहिल्यावर आणि Giant. तो नेपथ्यातला किंग असल्यामुळे त्यांनी ते खरंच नेत्रसुखद आणि अशा पद्धतीचं केलं. आणि सुरुवातीला आमच्या चर्चेमध्ये असं असायचं की हा सिनेमा 40शीच्या पुढच्या लोकांचा सिनेमा आहे, म्हणजे ते लोक प्रेक्षक पाहायला येतील. पण आश्चर्याने तरुणांनी तो सिनेमा डोक्यावर घेतला. त्यांच्या रिंगटोन्स बालगंधर्वांच्या गाण्याच्या झाल्या आणि त्यांनी घरातल्या आजी आजोबांना की अरे बालगंधर्वांचा सिनेमा बघायला चला म्हणून मग आजी आजोबा सांगायचे नातवानी किंवा नातीने दाखवला. तर हे आम्हाला खूप वेगळं होतं की हा त्या ह्याच्यामध्ये होता. पण ट्रेड सिक्रेट वगैरे असं काही नाही. मला असं वाटतं ना की प्रत्येक माध्यमाचं स्वतःचं एक बलस्थान असतं बरोबर. आणि काही मर्यादा असतात. तर त्या लक्षात ठेवून आपल्याला ते करणं भाग असतं. म्हणजे जसं नाटकामध्ये मला माहीत असतं की आपण कितीही हे केलं तरी 500 लोकांचा मॉब जो आहे तो आपल्याला फिजिकली क्रिएट नाही करता येणार. त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी क्लुप्ती वापरायला लागेल. मग ती क्लुप्ती आपल्याला काय वापरायची हे मला असं वाटतं की ते त्याचं बलस्थान पण असतं आणि ती मर्यादा पण आहे. मर्यादेतनं तुम्हाला नवीन प्रयोग करायची उर्मी येते. त्यामुळे मर्यादांवर मात केल्याने एक नवीन काहीतरी तुमच्या हाती लागतं. तर असं चित्रपट वेगळा आणि नाटक वेगळं हे असे 2 वेगवेगळे कप्पे आहेत. ते लक्षात ठेवून लिहिलं की ते सोपं जातं असं मला चित्रपट वाटतं. निर्मितीत रिस्क जास्त हो, असते. मोठ्या प्रमाणावर आहे. नाही का? नक्कीच आहे. कारण त्याचं म्हणजे भांडवल आर्थिक गणितच खूप आर्थिक मोठं आहे गणित त्या वेगळं. सगळ्या पण ह्याच्यामध्ये. सुबोधने फार सुंदर काम केलं होतं सुबोधने. म्हणजे इतकं बालगंधर्वमध्ये सुंदर काय जिवंत म्हणजे काम. त्या काळामध्ये लोकांना कल्पना आली की काय सौंदर्य असेल रंगभूमीवरती त्यावेळेला. बिलकुल, बिलकुल. अगदी. आणि मला असं वाटतं की चित्रपटाच्या बाबतीमध्ये मी सुदैवी आहे आणि मी थोडा प्रयत्नही केला. खूप वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट म्हणजे अनेकांना आश्चर्य वाटतं की पछाडलेला लिहिणारच बालगंधर्व हो ना. त्याने लिहिलेला हो, अगदी, अगदी. आहे. हा आश्चर्याची अनेकांना गोष्ट आश्चर्य वाटतं. पण परत तीच गंमत आहे की तुम्ही विनोदी चित्रपट जेव्हा लिहिता तेव्हा त्याचे एक वेगळं बलस्थान आहे. हो. ती शैलीच वेगळी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एका तिरकस शैलीने किंवा अशा शैलीने म्हणजे अशा नजरेने तुम्ही जगाकडे बघता. म्हणजे कुठलीही शैली किंवा कुठलाही फॉर्म साहित्याचा किंवा चित्रपटाचा म्हणजे काय, विनोद काय किंवा गांभीर्य काय, तुम्ही त्या नजरेने जगाकडे बघता. ते लिहित असताना तुम्हाला त्या नजरेने पाहणं आणि मला मुळात अद्भुत रस आणि हा फार आवडतो. बरं. त्यामुळे पछाडलेल्याच्या याच्यामध्ये भूतं बितं, कारण आयुष्यात भूतं नसली तरी भूत ही कल्पना ज्याला सुचली आहे तो फार ग्रेट आहे असं मला वाटतं. की त्यामुळे ती जगात गंमत भूतं नसतात पण भूतांच्या गोष्टी खऱ्या असतात. गोष्टी खऱ्या असतात. त्यामुळे ती लिखाणात एक वेगळीच गंमत आली. आणि बरोबर. महेश कोठारेंसारखा दिग्दर्शक किंवा मला भरत आणि श्रेयस सारखे उत्तम अभिनेते त्याच्यामध्ये मिळाले. हो. त्यामुळे मला असं वाटतं की चित्रपट लिहिताना सुद्धा मी खूप वेगवेगळ्या पद्धतीने चित्रपट, की एक चित्रपट दुसऱ्यासारखा असणार नाही. तुमच्या नाटकांच्या कथा, चित्रपटांच्या कथा, अभिराम भडकमकरांच्या त्या खूपच म्हणजे इंटरेस्टिंग आणि आपण म्हणू की ज्याला एक काहीतरी दर्जा आहे. पण तुमचा एक कथासंग्रह पण आहे मला हो. वाटतं, चेटूक चुडेल. नावाचा. चुडेल. चुडेल. तर चुडेल कथासंग्रह एक आला हो. आणि पुढे काही आलं नाही हो. कथासंग्रह. नाही, काय झालं, कथासंग्रह आला म्हणजे कथासुद्धा कशा आल्या तर एक काय झालं होतं की मला डोक्यात येणारा विचार किंवा कथा त्याचा सिनेमा होईल का किंवा त्याचं नाटक होईल का याच्या पलीकडे माझ्या मनात विचार नसायचा. पण अनेक गोष्टी अशा डोक्यात यायला लागल्या की अरे याच्यात मला सिनेमाही दिसत नाही, याच्यात मला नाटकही दिसत नाही, पण मग त्याचं काय करायचं. बरं. मग मी लिहून काढायला सुरुवात केली. अरे तर त्या कथा झाल्या म्हणजे एका पद्धतीने. बरं. आणि असं हे झालं. पण नंतर काय झालं की कादंबरी लिहायला लागल्यानंतर मला कादंबरीची जी एक ताकद समोर लक्षात आली की क्या ते बात आहे. इतका व्यापक पट आहे, इतकं स्वातंत्र्य आहे त्याच्यामध्ये की त्याला ते मला जास्त आवडायला लागलं. आणि त्याच्यामुळे मला आता डोक्यामध्ये येणारा कुठलाही हे आहे, आता कथा माझ्या डोळ्यासमोर कथेच्या फॉर्ममधली न येता माझ्या डोळ्यासमोर कादंबरी यायला लागते किंवा चित्रपट किंवा नाटक यायला लागतं. आणि म्हणून तुमच्या कादंबऱ्या खूप लोकप्रिय होत आहेत, वाचकप्रिय होत आहेत. आम्ही वैयक्तिक वाचलेल्या आहेत. तर त्याबद्दल बोलूया पुढच्या टप्प्यामध्ये. तोपर्यंत थोडीशी विश्रांती. अभिरामजी, 4 कादंबऱ्या तुमच्या, बालगंधर्व, ॲट एनी कॉस्ट, इन्शा अल्लाह आणि सीता आत्ता नवीन आली. ह्या 4ही कादंबऱ्या वाचकप्रिय झाल्या, गाजल्या, चर्चा झाली त्याच्यावर. त्याचे अभिवाचनाचे प्रयोगही चाललेले आहेत. एका वेगळ्या पद्धतीने तुम्ही ती लोकांपर्यंत पोचवत आहात. मला इन्शा अल्लाहबद्दल वाटतं की ते
एक तुम्ही लेखकीय साहस केलेलं आहे सध्याच्या वर्तमान काळामध्ये. म्हणजे धार्मिक कट्टरतावादाची दोन्ही बाजूनी जी धुळवड आहे, तर त्याचा एक काही समतोल बिंदू काय आहे ते तुम्ही मांडण्याचा त्या कादंबरीत प्रयत्न केलेला आहे. आणि ही जी जमीला, जुनैदची मा म्हणते एक वाक्य, ते मला वाटतं ते थीम लाईनच आहे की मरण्यापेक्षा जगायला धाडस लागतं, नाही का? तर हे जगणं जे आहे इन्शाअल्लाहमध्ये तुम्ही मांडलेलं, ते कुठून तुम्हाला सुचलं आणि ते ह्या काळामध्ये मांडताना तुम्हाला थोडंसं भय नाही काय वाटलं? हा प्रश्न भय नाही का वाटलं सगळेच विचारतात खरं तर एका पद्धतीने. पण काय झालं की माझ्या आजूबाजूला जे माझं सगळं लहानपण कोल्हापूरला गेलं आणि मोहल्ल्यामध्येच गेलं पूर्ण. त्यामुळे ते सगळे अनुभव मनामध्ये होते. आणि गेल्या काही काळामध्ये आपल्या समाजामध्ये एकूणच सगळी जी धार्मिक आणि सगळी जी घुसळण चालू आहे, त्या ह्याच्यामध्ये मला एक गोष्ट सतत एका गोष्टीचा त्रास होत होता की मुस्लिम स्त्रीला सुधारणेच्या परिघाच्या बाहेरच ठेवलेलं आहे. म्हणजे सुधारणेचा जेव्हा विषय येतो तेव्हा मुस्लिम स्त्रीचा विचार केला जात नाही. आणि आजही आपण बुरखा, हिजाब किंवा या सगळ्या गोष्टी अत्यंत तिच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत, पण त्याचा विचार ना सामाजिक संघटना करतात, ना राजकीय नेते करतात, ना सुधारणावादी, पुरोगामी आणि असं सगळी लेबल लावून घेणारे कुणीच तो विचार करत नाही. असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा मला असं वाटलं की हे आपण मांडलं पाहिजे. बरं, ते मांडत असताना की अभिनिवेश आणि एक बाजू आणि कोणाला तरी एकाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं हे करण्यात काही अर्थ नाही खऱ्या अर्थाने. कारण कसं आहे की जोपर्यंत त्याच्या पाठीमागची ती सगळी कुचंबणा जी आहे ती समजून घेऊन मांडली पाहिजे आणि ती अशा पद्धतीनं मांडली पाहिजे की समोरच्याला ती कुचंबणा वाचून तिची सहानुभूती झाली पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. भीती अशासाठी वाटली नाही कारण मला असं वाटतं ना की जेव्हा तुम्ही टिंगलटवाळी करताना तेव्हा समोरचा माणूस दुखावतो. म्हणजे एखाद्या माणसाला तुम्ही जर तळमळीने सांगितलं की या तुझ्यामध्ये चुका आहेत तर तो ऐकून घेईल, मान्य करणार नाही, गांभीर्याने ऐकेल, कदाचित मान्य नाही करणार पण ऐकून घेईल. पण जर मी टिंगल करायला सुरुवात केली की अरे हे काय तुमच्या धर्मामध्ये असं काहीतरी आहे, हे काय तर समोरचा माणूस रिॲक्टच होईल तीव्रपणे. म्हणजे गाडगेबाबांचं उदाहरण मला नेहमी जाणवतं की गाडगेबाबांनी लोकांना लाठीने मारलेलं सुद्धा आहे की, परंतु लोकांना त्याचा राग नाही यायचा कारण लोकांना त्यातली तळमळ दिसायची की बापाच्या मायेनं हा माणूस आम्हाला मारतोय आणि आम्हाला सुधारण्याचा प्रयत्न करतोय. तर मला असं वाटतं की ती तळमळ जर मला मुस्लिम लेखक म्हणून ती जर माझ्या लिखाणातनं आली तर मला कसलंही भय नाही. आणि म्हणून मी आत्ता सांगतो, 1-2 कार्यक्रमांच्या वेळेला झालेला थोडासा विरोध वगळता या कादंबरीला विरोध केला नाही. उलट अनेक मुस्लिम स्त्रियांनी आणि पुरुषांनी येऊन सांगितलं की हे तू लिहिलंच फार बरं झालं. आणि हा सल्ला मला सतत दिलीप माझगावकर आमचे जे संपादक आहेत ते सांगत होते की तुम्ही जर बॅलन्स डळमळीत झाला तर कादंबरी फसेल. ते होता कामा नये. आणि ती सतत म्हणजे भय मला याचंच होतं की मी अभिनिवेशाच्या याच्यामध्ये वाहून जाईल की काय. आणि म्हणून मला असं वाटतं की भय मला म्हणून या कादंबरी लिहिताना अजिबात मला वाटलं नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की ही कादंबरी लिहिताना मला एक वेगळा आनंद असा झाला की मी त्याच्यात म्हटलंय की मी परत एकदा मोहल्ल्यामध्ये जाऊन जगून घेतलं एका मनाने. आणि दुसरी गोष्ट अशी की बागबानी बोली तुम्ही वापरली कोल्हापूरची, म्हणजे ती माझी जवळजवळ दुसरी मातृभाषा आहे. म्हणजे लोक मला म्हणतात की या भाषेचा तू अभ्यास कर. म्हटलं अभ्यास नाही, लहानपणापासून आजूबाजूला ऐकत होतो, बोलत होतो, माझ्या मित्रांना मी या भाषेतनं पत्र पाठवत होतो, त्यांची मला पत्र येत होती. तर मला असं वाटतं की त्यामुळे मी ही भाषा शिकण्याचा प्रश्नच नव्हता, ती माझी दुसरी मातृभाषा आहे. पण या कादंबरीच्या निमित्ताने म्हणजे याआधी सुद्धा आशा अपराध असतील किंवा हुसेन जमादार असतील यांनी आपापल्या आत्मकथनामध्ये ही भाषा वापरलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता ती हिंदीमध्ये गेल्यामुळे मला असं वाटतं की या सेतू प्रकाशनानं इन्शाअल्लाह हिंदीमध्ये पण प्रकाशित केली. तर मला असं वाटतं की तिला आता एक राष्ट्रीय ओळख यामुळे निश्चितच मिळेल. आणि त्यामुळे लोकांनी ती भाषा अत्यंत प्रेमाने स्वीकारली. उलट अनेकांनी म्हटलं की आम्हाला नाही अवघड गेली समजणं, म्हणजे समजायला अवघड जात नाही असा तो हे झाला. म्हणून त्याचा एक मला वेगळा आनंद आहे. म्हणजे हमीद दलवाईंचं इंधन, हुसेन जमादारांची जिहाद आणि प्रतिभा रानडेंच्या बुरख्याआडच्या स्त्रिया या अगदी दर्जेदार मालिकेमध्ये हा विषय फोकस करून त्याच्यावर लिहिणारी ही तुमची ही कादंबरी इन्शाअल्लाह खूपच वाचक म्हणून मला ती आवडली. आणि दुसरा प्रश्न तुम्हाला असा वाटतो विचारावा की बालगंधर्व लिहिताना लेखक म्हणून तुमच्यासमोर निश्चितच वेगळी आव्हानं असणार. हो, कारण तो काळ बालगंधर्वांचा, बरोबर. आणि आता काही तसा बालगंधर्व ओळखणारी कोणी नवीन पिढीमध्ये कमी आहेत, मला फारच कमी आहेत. मुळात कसं झालं की बालगंधर्व चित्रपट जेव्हा मी लिहिला तेव्हा मला असं जाणवत होतं की खूप
अभ्यास झालेला आहे. आता चित्रपट नंतर कादंबरी आली मी ना? चित्रपटानंतर कादंबरी लिहिली. जनरली कादंबरीवर चित्रपट चित्रपट असतो. करतात लोक. त्यामुळे मला असं लक्षात आलं की हे खूप काहीतरी होतं, ह्याचं काहीतरी केलं पाहिजे. काय मला डोळ्यासमोर येत नव्हतं. अचानक मला दिलीप माजगावकरांचा फोन आला. मी त्यांना ओळखत होतो, त्यांनी फक्त माझं नाव ऐकलं असेल. तर त्यांचा मला फोन आला आणि ते म्हणाले की तुम्ही याच्यावर काहीतरी पुस्तक करा. आणि मग त्या चर्चेतनं हे झालं. म्हटलं की मी कादंबरी लिहितो. तर ते म्हणाले की कादंबरी फॉर्म समजून घ्या आणि लिहा, कारण तुम्हाला नाटकाची सवय आहे. एका अवघड फॉर्ममधनं दुसऱ्या अवघड फॉर्ममध्ये जाताना तुम्हाला वेळ लागेल, तुम्हाला ती कसरत सगळी करायला लागेल. म्हटलं ठीक आहे. विनयाताई खडपेकरांना संपादक म्हणून त्यांनी मला नेमलं त्या ठिकाणी. आणि विनयाताईंनी माझ्याकडनं ते सगळं कादंबरी म्हणजे काय किंवा कादंबरीची वैशिष्ट्य काय आहेत आणि मग पहिली काही पानं लिहून मी पाठवली. आणि माजगावकर म्हणाले की नाही, अजून जरा तुम्ही वेळ घ्या, घाई करू नका. मग तसा मी वेळ, कारण त्यांनाही तशी घाई नव्हती, त्यांना चांगलं होणं महत्त्वाचं होतं. आणि मग त्या पद्धतीने मी ती कादंबरी लिहिली. आणि मग जेव्हा गंधर्व आणि गोहर, ज्याच्यावर फारसं आपल्याकडे बोललं गेलेलं नाही आहे, की लोकांना नाही आवडत त्याच्यावरती बोलायला, त्या काळच्या लोकांना नाही आवडत, कारण गंधर्वांकडे ते जवळजवळ देव अशा यांनीच बघतात. तर त्या संबंधांमधली जेव्हा प्रकरणं मी पाठवली तेव्हा माजगावकरांनी मला मेसेज केला की तुम्ही अवघड घाटातनं गाडी चांगली काढली. तेव्हा मला असं वाटलं की आता मला कादंबरी हा फॉर्म समजायला लागला, की असा एक हे झाला. आणि मग सीता लिहिण्याचं तुम्ही, आणि मग सीतेचं हे झालं. सीतेची सुद्धा गंमत अशी झाली की म्हणजे माझ्या आईनं कधीतरी वेद, उपनिषद, महाभारत, रामायण घेऊन ठेवलं होतं प्रसाद प्रकाशनचं. मी त्यातलं बाकी सगळं वाचलं होतं, रामायण वाचलं नाही. कारण मला असं वाटलं रामायण आपल्याला माहिती आहे ना. आणि गीत रामायण वाचलंय, साकेत वाचलंय मैथिली शरण गुप्तांचं, मोरारी बापू हरियाणवींची रामायणावरची कीर्तनं ऐकलेत. आता रामाबद्दल आपल्याला काय आहे. पण मग लॉकडाऊनमध्ये सुट्टी होती आणि म्हणून मी वाल्मिकी रामायण वाचायला सुरुवात केली. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की त्याच्या पानापानामध्ये वेगळी सीता दडली आहे, जी आपल्यासमोर आलीच नाही. आपल्यासमोर काय हतबल, हताश, निराश अशी. आणि इथे ही वैचारिक चर्चा करते, तत्वज्ञानावरती चर्चा करते, आपले सगळे निर्णय ती स्वतः घेते, रामाच्या समोर ताठपणे उभी राहते. ही सीता आपल्याला कधीच दाखवली गेली नाही. आणि म्हणून मी त्या पद्धतीची सीता लोकांच्या समोर मांडावी असं मला वाटलं. परत माजगावकर मला असं म्हणाले, काहीतरी वेगळं लिहायचंय म्हणून लिहायला जाऊ नका, की आता लोकांनी या वाटेचं हे केलंय, आता मी हे काहीतरी म्हटलं नाही, मला खरोखरच अशी सीता दिसते त्याच्यामध्ये. की मग म्हणाले की मग तू आता ते हे करायला लाग, म्हणजे की त्याच्या मागे लाग, असं हे केलं. आणि मग मी ती सीता त्या पद्धतीने लिहिली. आणि लोकांना ती आवडते याचं कारण असं की अशा पद्धतीची सीता की जिला वाल्मिकी रामायणाचा आधार आहे, ती लोकांच्या समोर कदाचित मराठीत पहिल्यांदा आली असेल. त्याचे अभिवाचनाचे प्रयोगही छान. हो, त्याचे अभिवाचनाचे याचे इन्शाल्लाच्या अभिवाचनाचे प्रयोग तर खूप छान आहेत. आल्यानंतर ते म्हणतात की अरे आम्हाला काहीच कल्पना नाही, म्हणजे मुस्लिम समाजाबद्दल आम्ही इतकं खोलवर जाऊन कधी हे केलेलं नाही. दुसरी गोष्ट अशी की अनेकांचं म्हणणं असं होतं की मुस्लिम समाजाला दुखवायचं नाही म्हणून कधीही रोखटोक आणि सडेतोड प्रश्न विचारले गेले नाही. ते प्रश्न या कादंबरीमध्ये विचारलेले आहेत की धर्मग्रंथ या सगळ्याला. त्यामुळे तेही लोकांना आवडतं आणि मग लोक कादंबरीकडे वळतात. त्यामुळे अभिवाचनाच्या प्रयोगामध्ये बरं गंमत अशी आहे की स्वाती चिटणीस सारखी अत्यंत बिझी असलेली अभिनेत्री, सुशील इनामदार, सलीम मुल्ला सारखा NSDतनं नुकताच आलेला नट, सचिन सुरेश सारखा तो मूळ अभिवाचक आहे, उत्तमच, त्याचा व्हॉईसवरती खूप छान अभ्यास आहे, तो प्रशिक्षणही घेतो. तर अशी ती टीम जमली आणि आम्ही अक्षरशः म्हणजे ही मंडळी तर इतकं तुटपुंज मानधन घेतात ना, म्हणजे नाहीच घेत असं म्हटलं तरी हरकत नाही. अशा ह्याच्यामध्ये पण आम्ही खूप छान, आता 25व्या प्रयोगाकडे आमची वाटचाल चालू आहे. आणि लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे, म्हणजे 200-200, 300-300 लोक, म्हणजे नंदुरबारला तर जवळजवळ अख्खा तो 1001 लोकांचा हॉल पूर्णपणे भरला होता. तर आणि ते सगळे त्याच्यानंतर प्रश्नोत्तर होतात, लोक अत्यंत मनापासून टोकाची प्रश्न सुद्धा विचारतात, पण एक छान वातावरणामध्ये प्रश्नोत्तर होतात. आणि त्यामुळे अभिवाचनाचा अनुभव खूप चांगला येतो आम्हाला. अभिरामजी, आज आपण इथे आलात आणि हा सगळा तुमचा नाट्यलेखनाचा प्रवास, चित्रपट लेखनाचा प्रवास आणि विशेषतः कादंबरी लेखनाचा प्रवास तुम्ही आणि ही वाटचाल सांगितलीत. खूप नवीन गोष्टी कळल्या या संवादामधून. त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले आभार मानतो. नमस्कार आणि धन्यवाद. मनापासून आभार.